आप देख रहे हैं प्रसिद्ध लेखन न्यूज। शिंदे सेना के उपनेता व पूर्व सांसद राहुल शेवाले ने दावा किया है कि महाराष्ट्र की राजनीति में बड़ा भूचाल आने वाला है। 23 जनवरी को स्वर्गीय बाला साहेब ठाकरे की जयंती है। उस दिन सभी को इसका पता चलेगा। उन्होंने दावा किया कि उद्धव सेना के 15 विधायक और कांग्रेस के 10 विधायक हमारी पार्टी शिवसेना में शामिल होने के इच्छुक हैं। पूर्व सांसद शेवाले ने कहा कि महाराष्ट्र की लाडली बहन अपने लाडले भाई एकनाथ शिंदे का अभिनंदन करेगी। आगामी स्थानीय निकाय के चुनावों को ध्यान में रखते हुए पार्टी उसी दिन से सदस्यता अभियान शुरू करेगी। सोमवार को प्रेस कॉन्फ्रेंस में शेवाले ने कहा कि कांग्रेस और उद्धव सेना के विधायक ही नहीं, सांसद भी हमारे संपर्क में हैं। शेवाले से पहले शिंदे सेना के नेता व राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत ने भी यह दावा किया था कि विरोधी दलों के कई सारे विधायक व सांसद उनकी पार्टी में शामिल होना चाहते हैं, इसलिए उद्धव सेना डरी हुई है और वे झूठी खबरें फैला रहे हैं। आइए देखते हैं राहुल शेवाले ने क्या कहा। आणि आता मी आपल्याला सांगू इच्छितो की 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत। काँग्रेसचे काही आमदार आणि उबाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत। त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो। आपल्या पक्षाचा अस्त्र दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या। आपल्या पक्षाच्या अस्ताची आता वेळ आलेली आहे, त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे त्याकरता ही खोट्या बातम्या ह्या पसरवत आहेत वडेट्टीवार आणि संजय राऊत। उबाटाचे आमच्या संपर्कात 15 आमदार आहेत आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात आहे आणि केंद्रात पण राजकीय भूकंप होऊ शकतो आणि याची गेल्या कित्येक दिवसापासून घडामोडी चालू आहेत। त्यामुळे ह्याची कुठे ना कुठेतरी चाहूल लागल्यामुळे वडेट्टीवार आणि संजय राऊत हे स्वतःच्या अस्ताला वाचवण्याकरता ह्या सगळ्या घडामोडी करत आहेत। आप देख रहे हैं प्रसिद्ध लेखन न्यूज।